मित्रांनो, या रीलच्या माध्यमातून मी तुम्हाला सावध करू इच्छितोय। बऱ्याच मित्रांचे मला मेसेज येत आहेत, सर आम्हाला सीन पेन सुरू झालेलं आहे, हॅमस्ट्रिंग सुरू झालेलं आहे, काप्स पेन होत आहेत, अँकल पेन होत आहेत, गुडघे दुखत आहेत। मित्रांनो, त्याचं मुख्य रिझन म्हणजे तुम्ही दोन टाइम हेवी प्रॅक्टिस सुरू केलेले। बऱ्याच लोकांचे असे मत आहेत की या उरलेल्या काळात जर आम्ही हेवी प्रॅक्टिस केली तर आमचे मार्क वाढतील, म्हणून तुम्ही कमी काळासाठी जास्त प्रॅक्टिस करताय। ही चूक करू नका। या काळात मित्रांनो, जेवढं तुम्ही रिलॅक्स प्रॅक्टिस करणार आहेत आणि नियोजनबद्ध प्रॅक्टिस करणार आहेत तेवढे तुमचे मार्क वाढणार आहेत। ओके मित्रांनो, तुम्ही जर सकाळी हेवी प्रॅक्टिस करत असाल, संध्याकाळी तुम्ही अपर बॉडी वर्कआउट करणं गरजेचं आहे। अपर बॉडीमध्ये तुम्ही जिमला जा, शोल्डर मारा, डिप्स मारा, सूर्यनमस्कार मारा। याचा फायदा जो आहे तो मित्रांनो तुम्हाला खास करून गोळ्यासाठी, 1600 साठी आणि 100 साठी होणार आहे। ओके, तर कृपया कोणीही या काळात दोन टाइम हेवी प्रॅक्टिस करू नका। बघा, भरती जवळ येत आहे। ज्यांना पेन सुरू झालेले आहेत त्यांनी लवकरात लवकर रिकवर व्हा। 11 फेब्रुवारी नंतर तुमच्या ग्राउंडच्या परीक्षा येणार आहेत। अजून तुमच्याकडे महिन्याभराचा वेळ आहे। थोडंसं रिकव्हरी घ्या आणि परत प्रॅक्टिस सुरू करा, परंतु दोन टाइम हेवी प्रॅक्टिस नाही, एक टाइम हेवी प्रॅक्टिस आणि एक टाइम लाईट प्रॅक्टिस। ओके, आणि अशाच माहितीसाठी आपलं डिअर पोलीस चॅनल फॉलो करा। थँक्यू, जय हिंद।